गाईज आज मी घेतलेला वीकली ऑफ सकाळपासून तर इतकी धावपळ होती. तर आता मी निघली आहे बाहेर जाण्यासाठी म्हणजे मी आणि नेहा चाललोय मस्त छान शूट करायला. तर आज मी प्रिन्सला नाही नेणार आहे बाहेर कारण की लास्ट टाईम ना प्रिन्सने खूप त्रास दिला बाहेर जाऊन आणि खूप लेट होतो तो पण दमून जातो. मग रात्री स्टडी होत नाही, काय होत नाही त्याच्यापेक्षा मी त्याला नाही घेऊन जाणार आहे. तर चलो आता आम्ही जातो मस्त. आता कुठे जातोय काय माहिती, काय माहीत नाही. नेहाला एक लोकेशन माहिती तिकडे चाललोय. छान व्हिडिओ बनवणार आहे तिकडे जाऊन. तर एकच आठवड्याचा दिवस मिळतो व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. बाकी तर अदर डे मिळतच नाही. खूप कामं असतात घरातले, पण सकाळपासून घरातले कामं करत होतो आणि आत्ताशी कुठे जाऊन टाईम मिळालाय सगळं आवरून छान रेडी होऊन. तर आज मी कशी साडी घातली आहे आणि मी कशी दिसते या साडीमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेहाने मस्त वन पीस वेअर केलाय. ये ना इकडे अशी असा वन पीस वेअर केला हिने. तर ती पण कशी दिसते सांगा. घोराडेश्वर आपल्या इकडेच आहे म्हणजे पुण्याजवळच आहे. भक्ती शक्तीच्या इकडे पुढे बरं का. तर ना इकडे ना मी कधी आले होते माहिती आहे का, जेव्हा मी ना माझ्या मिस्टरांसोबत राहायचे तेव्हा त्यांच्या फॅमिलीसोबत. प्रिन्स ना फक्त 1-1.5 वगैरे वर्षाचा होता तेव्हा आम्ही आलो होतो. त्याच्यानंतर ना मी इकडे परत म्हणजे त्याच्यानंतर आज मी परत फर्स्ट टाइम आली आहे. आणि ना मला एक माझे क्यूटशे एक फॉलोअर्स नाही सबस्क्रायबर्स मिळाली इथे. मग अशी पण एक मिळाली आता पण. म्हणजे कुठंच कुठेही जा आपल्याला सगळे भेटतात. म्हणजे ना मला काय वाटायचं इथून मागे की मी जेव्हा ना म्हणजे समोर समोर इतकं नाही ओळखायला येत ना मे बी असं मला वाटायचं. पण असं नाही आहे, समोरासमोर पण आपल्या ऑडियन्सला मी ओळखायला येते म्हणजे ते तर हाय गाईज, तर मी बाहेरचे सगळे शूट करून आली आज. मी आणि नेहा मस्त शूट करायला बाहेर गेलो होतो. तर मी प्रिन्सला आज बाहेर नव्हतं, माझा वीकली ऑफ होता पण मी प्रिन्सला बाहेर नव्हतं नेलं. पण मी आत्ता ना प्रिन्सला घेऊन बाहेर जाणार आहे. म्हणजे थोडंसं फिरण्यासाठी वगैरे आणि थोडेसे बाहेरचे शॉपिंग वगैरे करण्यासाठी. तर पाऊस चालू आहे बाहेर एकतर खूप. आणि पाऊस असो कुठलाही ऋतू असू दे, आपण आपल्या स्किनची कशी काळजी घ्यायची आहे, कसं मेंटेन ठेवायचं आहे आपलं स्किन, तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर मी पहिलं यूज करते केअर स्किनचा सनस्क्रीन. तर माझ्याकडे ना केअर स्किनचा पूर्णपणे कस्टमाइज किट आहे. तर केअर स्किन हे एक डर्मेटॉलॉजिस्ट ॲप आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही एआयच्या हेल्पने तुमच्या स्किनचे किंवा हेअरचे प्रॉब्लेम ट्रीट करू शकता. आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे, तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी कस्टमाइज किट कसं मागवू शकता. माझ्याकडे तर आहे, तर तुम्हाला सुद्धा कसं मागवायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही जायचं आहे आपल्या स्टोअर ॲपमध्ये आणि त्याच्यामध्ये केअर स्किन हे एक ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. नंतर ते लॉग इन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नेम, जेंडर, जे बेसिकली इन्फॉर्मेशन असते ती तुम्ही फिलअप करायची. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे, तर मला माझ्या स्किनसाठीचा प्रॉब्लेम होता, तर मी तिथे सिलेक्ट केलेलं. त्यानंतर ते आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम शो करतं अजून पुढे गेल्याच्यानंतर. तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही तिथे सिलेक्ट करायचे. तर मी माझ्यासाठी तिथे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स आणि ॲक्ने मार्क्स हे सिलेक्ट केले. तर आपले प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी हे ॲप आपल्यासोबत चॅटसुद्धा करतं. हो, हे ॲप आपल्यासोबत चॅटसुद्धा करतं. तर बेसिकली ते तुम्हाला एक क्वेश्चन्स विचारतात. त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला एकदम प्रॉपरली द्यायचे. जसं की तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय, मग तुम्ही तिथे त्यांना सांगायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेतली आहे का डॉक्टरांकडून? कुठले मेडिसिन चालू आहे का तुम्हाला? तुम्ही कुठलं लोशन यूज करताय? तुम्ही कुठला सोप यूज करताय? तुम्ही कुठले दुसरे प्रोडक्ट यूज करताय का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांना सांगायच्या आहेत. त्यानंतर हे ॲप एआयच्या फीचरने आपला फेस स्कॅन करतो, फ्रंट स्कॅन करतो, त्याच्यानंतर साईडने स्कॅन करतो आणि आपल्या चेहऱ्यावरती कुठले प्रॉब्लेम आहे, पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट्स आहे, ॲक्ने मार्क्स आहे. तर ॲपमध्ये डर्मेटॉलॉजिस्ट असाइन होतो आणि डॉक्टर आपले सगळे प्रॉब्लेम जाणून घेऊन आपल्यासाठी एक कस्टमाइज किट तयार करून देतात. आणि त्यानंतर येतो वेळ पेमेंटसाठी. त्यानंतर आपण जायचं पेमेंट ऑप्शनवरती. तर मला हा जो किट आहे तो मला पडला आहे ₹2200. त्यामध्ये मला मिळाले ते 5 प्रॉडक्ट, पूर्णपणे 5 प्रॉडक्ट मला मिळालेले आहेत. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही आमचं कूपन कोड यूज केला, जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला जागेवरती ₹100 चा डिस्काउंट मिळणार आहे. तर हे खूप
इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे. जर याचा तुम्हाला विजिबल रिझल्ट बघायचा असेल, तर तुम्हाला सातत्य ठेवायला लागेल. तुम्हाला कंटिन्यू जर तुम्ही यूज करत असाल किंवा तुम्ही ऑर्डर केला असेल, तर तुम्हाला तो रिझल्ट बघण्यासाठी यूज करायला लागेल. सातत्यपणा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायला लागेल. हे किट रिसीव्ह झाल्यावरती तुम्हाला काही इन्स्ट्रक्शनसुद्धा त्याच्यामध्ये मिळतात, की जसं की तुम्हाला हे प्रोडक्ट कसं यूज करायचं आहे, केव्हा यूज करायचं आहे, कुठल्या टायमाला यूज करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये डाएट चार्टसुद्धा मिळतो. कुठलं फूड तुम्हाला खायचं तुम्ही काय खाऊ शकता, काय खाऊ नाही शकत. ह्या सगळ्या गोष्टींचं इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला त्याच्यामध्ये एकदम प्रॉपरली मिळून हे प्रोडक्ट यूज करताना जर काही प्रॉब्लेम आला, तर आपण डायरेक्ट स्किन स्पेशलिस्टसोबत कनेक्ट होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला याचा फॉलोअप सेशन असतो, ज्याच्यामध्ये आपण जे प्रोडक्ट यूज करतोय, त्याची प्रोग्रेस कशी आहे, काय आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. आपल्याला त्याची डिलिव्हरी, ते प्रोडक्ट ह्या सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट आहे आणि याची फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला कुठलेही पैसे त्याच्यासाठी द्यायचे नाही आहेत. तुम्हाला सुद्धा तुमच्या स्किनसाठी आणि हेअरसाठी पर्सनलाइज सोल्युशन पाहिजे असेल, तर केअर स्किन हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे. तर तिथे जाऊन टच करा आणि केअर स्किन हा ॲप डाउनलोड करा आणि हो, माझा जो कूपन कोड आहे तो यूज करायला अजिबात विसरू नका. तर छान तयार होऊन आणि मस्त साडी घालून प्रिन्सला घेऊन मी गेली पिंपरी चिंचवडच्या मार्केटमध्ये आणि तिथे गेल्या पहिले आम्ही घुसलो एका दुकानामध्ये, चप्पलच्या दुकानामध्ये, कारण की नेहाला चप्पल घ्यायची होती आणि प्रिन्स तिचं बघून इतकं मागं लागलेला की मला सुद्धा शूज घ्यायचे मम्मा. तर हे ते करत करत त्याने एक शूज चॉईस केलं. तर ते काका म्हणतो, ते घालून बघ तुला कसं वाटतंय. तर त्याला एकदम कम्फर्टेबल आलं. त्यानंतर नेहाचं कुठले सँडल घ्यायचे, कुठले चप्पल घ्यायची वगैरे. तर नेहाला 1-2 सँडल खूप आवडलेल्या. तर नेहाने सुद्धा इकडे तिकडे एवढं सर्च करून तिने तिच्यासाठी सुद्धा खूप छान 2 सँडल चॉईस केले आणि ती मला पण म्हणत होती की दीदी तुझ्यासाठी सुद्धा घे ना. तर मी म्हटलेली नको. तर फायनली बघा पेमेंट ह्या दोघांनी माझ्याकडून घेतलेत आणि इतका रुबाब की जसं काय हेच सगळं करून चाललेत पुढे आणि मला अजून ह्या बोलते की दीदी मला अजून एक घे ना. तर इकडं आम्ही अशी सगळी शॉपिंग केली, अजून पण खूप काही केली, पण शूट करायचं. मग रडून किती पाणीपुरीचा मानकरी झाला तू, किती डिशचा पाणीपुरीचा मानकरी झाला, किती रडला बघा याचे डोळे. त्याला दोन पाणीपुरी खायची असतं का? याला 2-2 डिश पाणीपुरीच्या खायच्या असते. एक डिशमध्ये याचं पोट नाही भरत. ना त्याच्यामुळे आम्ही प्रिन्सला अजिबात बाहेर घेऊन जात नाही. आणि काय केलं ना, इकडे एक राहतं, ही एक डिश आणि 2-2 डिश. 2-2 आम्ही एक डिश आम्ही लहानपणी तो देत पण नव्हतं आम्हाला. ह्याला देतात तर कधीच एका पाणीपुरीत खात नाही. तोंड दाखवायचं, तोंडात हा मासूम चेहरा बघा आणि किती इतकं तोंड करून बसलाय. आपली सुकापुरी आली ना. तर प्रिन्सला अजून पाणीपुरी खायची म्हणून तो रडत होता. तर आम्ही त्याला म्हटलं की नको बाबा, आपण दुसरं काहीतरी खाऊयात छान मस्तपैकी. तर तो काय ऐकायचं नावच घेत नव्हता. तर असं सगळं वीकली ऑफ सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतका बिझी शेड्यूलमध्ये जातो ना की सगळे कामं करायचे असतात. एकच दिवस मिळतो आणि त्यात असं होतं की काय काय करू आणि काय काय नको, कारण की परत आठवड्याभरनं काहीच कामं करायला मिळत नाही. आणि ही नेहाची तिखट पाणीपुरी प्रिन्स कसा खाणार आहे. तर प्रिन्स काय बोलत होता, माझ्यासाठी नवीनच घ्या. तर आम्ही काय त्याच्यासाठी घेतली नाही. तर असं आमचं सगळा वीकली ऑफ मस्त असा एन्जॉय केला प्रिन्स, मी आणि नेहा. कारण की कुठे आता तर आम्ही तिघंच राहतो, त्याच्यामुळे कुठेही जायचं म्हटलं तर आम्ही तिघंच फिरत असतो मस्तपैकी. तर आजचा माझा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चलो बाय बाय.